अकोला जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध ऑपरेशन प्रहार अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली। पोलिसांनी एकूण 84 कारवाई करून 7,85,650 रुपयांचा अवैध दारू साहित्यांवर कारवाई केली आहे। या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांनी एकूण 83 ठिकाणी कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान सुमारे 7,33,250 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली। तसंच स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे एका ठिकाणी छापा टाकत अवैध दारू विक्री आणि निर्माण करणाऱ्या ठिकाणांवर धडक कारवाई करत 7 लिटर गावठी दारू व 340 लिटर मोहवाचा सडवा असा एकूण 52,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊन व शांतता भंग होते। या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलाने अशा दारूबंदी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करताना जनतेचा विश्वास कायम ठेवलाय।